जय श्रीराम कृष्ण हरी. श्रीकृष्ण किती सुंदर सांगतात आहे. जीवनाची संग्राम हा रण सोडून जाशी कुठे, जन्म जीवन मृत्यू सुख दुःख हे युद्ध नित्याचे असे. जित्या मेल्याच्या ठाई आत्मज्ञानी नारडे, जगी मरण कोणाला नसे तू पांडित्य दाविसी कोरडे. जो सर्व देही एक आत्मा, अलिप्त असे कमला सारखा, हे स्मरुणी अंता युद्ध करी तू आहेस माझा सखा. सखत्व तिथे आहे जिथे भक्ती आहे, तिथे संपूर्ण शरणागती आहे. आपण जेव्हा जन्माला आलो तेव्हा आपल्या अवतीभोवती असणारी सर्व मंडळी ती हसलेली आहे, आपण रडत होतो, त्यांना आनंद झालेला आहे, आपल्याला वेदना होत होत्या. कारण जन्मच हा कष्टमय आणि वेदनामय आहे. आणि जेव्हा या जगातून आपण जाणार आहोत, मुक्त होणार आहोत, तेव्हा आपण मुक्त झालेलो आहे. आणि अवतीभोवती असणारी मंडळी ही रडणार आहे. त्यांना दुःख होणार आहे. आलो तेव्हा आनंद, गेलो तेव्हा दुःख. सर्व काही मग मग शेवट काय आहे? शेवट दुःखमयच आहे. अलिप्त असावा कमलासारखा, म्हणजे चिखलामध्ये कमळ उगतं. ते पूजनीय आहे, प्रार्थनीय आहे आणि सुंदर आहे, पवित्र आहे. तसंच आपण जेव्हा जन्माला येतो तेव्हा आपली चेतना, आपलं शरीर हे पवित्र. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा छल नाही, कपट नाही, काही नाही आणि मग जाताना सुद्धा तसंच अर्पण करून जायचंय आपल्याला. आई, वडील, बहीण, भाऊ, नवरा, बायको, मित्र, मैत्रिणी, मुलं, बाळं हे सर्व काही निमित्त मात्र आहे आपल्याला जगण्यासाठी. अलिप्त असायचं आहे. सर्व जबाबदारी आपण छान पार पाडायची आहे. आपले जे ऋण आहे ते आपल्याला फेडायचे आहेत. कोणालाही फसवायचं नाहीये. आपण कोणाला दुःख देण्यासाठी या जगात नाही आलेलो आहे. आपण आपण फक्त आणि फक्त आनंद आणि सुख देण्यासाठी या जगात आलेलो आहे. आपण फक्त आणि फक्त सेवा करण्यासाठी या जगात आलेलो आहे. आपलं घर, दार, बंगला, गाडी, इस्टेट, नोकर, चाकर, आणखीन काय-काय सर्वांची आपल्याला सेवा करायची आहे. फक्त आणि फक्त एक वॉचमन जसा असतो, रखवालदार जसा असतो, तसं आपल्याला राहायचंय. याच्यात अडकून नाही राहायचंय. उपभोग घ्यायचा आहे, पण अडकायचं नाहीये. राजा जनक, मिथिलाचे राजा जनक यांचं उत्तम उदाहरण आहे. अत्यंत वैभवशाली आणि खूप शूरवीर असे योद्धा होते. अपार अशी संपत्ती होती आणि राजवाड्यामध्ये हिरे जटित मुकुट वगैरे घालून फिरायचे. सुंदर पोशाख घालायचे, वस्त्र घालायचे, चांगल्या पदार्थांचा स्वाद घ्यायचे. एकदा राजवाड्याला आग लागली. त्या आगीत सर्व काही भस्म होत होतं. सर्वजण पळत होते आपले किमती, मौल्यवान सामान घेऊन. पण राजा जनक शांत बसले होते. एका मंत्र्याने विचारलं, "राजा, एवढी सर्व आग लागली असताना तुम्ही शांत कसे?" तर तेव्हा राजा जनक यांनी सुंदर उत्तर दिलं. "मिथिलिया प्रदीप्ताया न मे किंचन दहते. मिथिलिया प्रदीप्ताया न मे किंचन दहते." म्हणजे मिथिलाला संपूर्ण आग जरी लागली तरी माझं काही एक जळणार नाहीये. काही एक जळणार नाहीये. कसलं वैराग्य होतं. कसली अलिप्तता होती. केवढे आत्मज्ञानी होते. आपण जिथे लिप्त होतो, तिथे मुक्तता नाही. त्याच्यासाठी आपल्याला अलिप्त व्हावं लागेल. अलिप्तता जिथे आहे, तिथे तृप्त आहे आणि जिथे लिप्त आपण होतो, तिथे बंधन आहे. जेव्हा श्रीकृष्ण देवाने अर्जुनाला विराट दर्शन दिलं, तेव्हा अर्जुन घाबरला. अर्जुन म्हणाला, "तुम्ही कोण आहात? कोण आहे तू?" तेव्हा श्रीकृष्णांनी हे नाही सांगितलं, की मी प्रेम आहे, मी दया आहे, मी शांती आहे, मी करुणा आहे, मी गीत आहे, मी संगीत आहे. नाही.
श्रीकृष्ण म्हणाले, "मी काल आहे, काल. काल. मी सर्वांचं सर्वस्व नष्ट करणार आहे. मी काल आहे." काल म्हणून स्वतःला संबोधलेलं आहे श्रीकृष्ण देवानी 11व्या अध्यायामध्ये. श्रीमद भगवद्गीतामध्ये खूप सुंदर वर्णन आहे. मी काल आहे. मी सर्वांचं सर्व काही नष्ट करणार आहे. आणि जेव्हा आपल्या जीवनामध्ये विफलता येते, जेव्हा आपल्या जीवनामध्ये अचानक अशी परिस्थिती उद्भवते, जिथे आपण निराश होतो, तर समजायचं, की हे सर्व काही जे आहे, तो एक भ्रम आहे. संसार हा भ्रम आहे. संसार सपना है, बस परमात्मा अपना है. म्हणून शिव आणि विष्णू भक्ती सांगितलेली आहे. ज्याला शिव भक्ती, ज्याला विष्णू भक्ती, त्याला यम दिसे रमापती. रमापती म्हणजे पांडुरंगासारखा. पांडुरंगासारखा जाणवतो यम. मी समजा जर चोरीच केली नाही, तर मला पोलिसांची भीती कशाला? पण मी समजा जर चोरी केली, तर मला पोलिसांची भीती राहणार. मग या जन्मामध्ये आपण जे जे काही जीवन जगलो, सुंदरतेवर हो जगणं. आपल्याला काय भीती आहे गेल्यानंतर? कारण आपण दुनियाभरचे प्लॅनिंग करतो. फायनान्शियल प्लॅनिंग करतो, रिटायरमेंट प्लॅनिंग करतो, मुला-मुलींचे लग्न, घर-दार, बंगला वगैरे सर्व काही प्लॅनिंग करतो. यम कधी येतो आणि कधी नाही, पुढच्या क्षणाची 10 मिनिटाची शाश्वती नाही आणि आपण 10-20 वर्षाचे प्लॅनिंग करतो पुढचे. पण मृत्यूनंतर पण एक सुंदर असा प्रवास आहे. त्याचं प्लॅनिंग कोण कोण करणार आणि कधी करणार आणि केव्हा करणार? म्हणून शिव आणि विष्णू प्रत्येक गोष्ट आपल्याला ईश्वराला, परमेश्वराला साक्षीला ठेवून करायची आहे. म्हणजे त्याला दोष नसतो. असे बरेच प्रकारचे कर्म आहेत, जे आपण नित्य नियमाने करत असतो. पण जेव्हा चित्त शुद्धी होते, आत्मज्ञान होतं, आत्मस्वरूप आपण जेव्हा आपल्याच आतमध्ये रंगतो, त्याविषयी जेव्हा आपल्याला जी अनुभूती होते, ती उच्च पदावर नेणारी असते. म्हणून शिव आणि विष्णू भक्ती. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पाप पुण्याची गणना कोण करी. म्हणून सांगितलेलं आहे, नामस्मरण करा. नामस्मरण, अखंड नामस्मरण. चेतना ही नामस्मरण करत, 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 करत एक दिवस जर यम जरी आला, तरी त्याला विचार करावा लागेल, की आपण कोणाला उचलतोय? कोणाला धरतोय आपण? आणि यमराज स्वतः, स्वतः, स्वतः स्वतःला भाग्यशाली समजतात, जेव्हा ते अशा चेतनेला, ते अशा मनुष्याला आपल्या सोबत घेऊन जातात दक्षिणेकडे, यममार्गे. म्हणून म्हणतात ना, की प्रेतस्य प्रेतत्व निवृत्ती उत्तमलोक प्राप्तार्थ्य यममार्गे सकल पीडा परिहारार्थ अधोगती निरासार्थ सद्गती प्राप्तार्थ्य. ती सद्गतीच होणार आहे. कसली निवृत्ती नाही, कसली आवृत्ती नाही, की काही नाही. या नामस्मरणाने, शिव आणि विष्णूच्या भक्तीने केवळ आणि केवळ गतीच होणार आहे, परमगतीच होणार आहे. आणि आपल्याला आपल्याला असंच राहायचंय. अलिप्त राहायचंय कमलासारखं. सर्व काही भोग भोगायचे आहे. माझ्याकडे सुख हवंय, ऐश्वर्य हवंय, सर्व काही हवंय. पण मी अलिप्त आहे कमलासारखा. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. जय श्रीराम कृष्ण. पांडुरंग पांडुरंग.